उसळी चेक करण्यासाठी हा ऑन फील्ड डिसिजन द्यायचा आहे, कारण लाईव्ह आपण सुरू नाही झालेला आहे, त्याच्यामुळे जो मैदानातील पंचांचा निर्णय असेल तो ग्राह्य धरला जाईल. पहिला पुरस्कार 1 लाखाचा, द्वितीय पुरस्कार 50,000चा, तृतीय पुरस्कार 25,000चा, चतुर्थ पुरस्कार 12,500 12,500चा. नगरसेवक चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. लोकप्रिय कार्यतत्पर नगरसेवक. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत राहिले आणि बॉल जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय आणि 6 धावा षटकार या ठिकाणी. रोहित गलांडेला मात्र बॉलने मिस कॉल दिला. यस, विश्वजित यांनी तो पकडला. यावेळेला मात्र वेगातील बॉल पाहायला मिळतोय, परंतु पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी नाही होत आहे. धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचतोय आता 8 धावा धावफलकावर. मात्र धावसंख्या थांबलेली आहे. दोन बलाढ्य खेळाडूंमधील लढत पाहायला मिळते, संघांमधील लढत पाहायला मिळते. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये काय जरूर नाही होऊ शकली, परंतु एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे ख्यातनाम कार्यतत्पर नगरसेवक रमेशजी जनार्दन सोळसे साहेब यांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि लखपती करणारी ही स्पर्धा आहे, कारण जो संघ जिंकणार आहे तो स्वाभाविकपणे लखपती होणार आहे. या मैदानात देखील मात्र पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होतात. माझ्या मते केतन म्हात्रे यांच्यासाठी हे मैदान आणि भावेश पवार यांच्यासाठी सुद्धा हे मैदान खूप लकी सुद्धा राहिले. यावेळेला वेगातील बॉल पाहायला मिळाला. ओमी जसे बॅकफुटला गेले बॉलचा वेग पाहायला मिळाला आणि पहिल्याच षटकात जर पाहिलं तर धावसंख्या झालेली इकडे 9 धावा धावफलकावर आणि पहिलं षटक इकडे संपलेलं आहे. आणि धावफलक जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे मित्र समालोचक आणि आता सध्या गुणलेख्याच्या भूमिकेत आहेत महेश धुळे कळवत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 9 धावा धावफलकावर. एक मोठी मॅच आहे आणि लीग पद्धतीच्या मॅच मध्ये तुम्हाला संधी असते की जरी एखादा सामना पराभूत झाला तुम्हाला कमबॅक करण्याची संधी असते. इकडे ती संधी तुम्हाला मिळू शकते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. बदलापूर अलीकडच्या कालावधीमध्ये चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गरम्य वातावरण आजूबाजूला पाहायला मिळतं आणि खूप मोठ्या प्रमाणावर शहरीकरण या बदलापूरमध्ये झालंय. म्हणजे मुंबईतून सर्वात जास्त स्थलांतर अलीकडच्या कालावधीमध्ये कुठे झाले तर ते बदलापूरला झाले. आणि बदलापूर सुद्धा सातत्याने चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं. आज बदलापूरमध्ये मोठी स्पर्धा, क्रिकेट सुद्धा चर्चेत आहे. मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावर देखील पाहायला मिळत आहेत. नक्कीच या मैदानात बऱ्याचशा स्पर्धा. यावेळेला वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने व्हाईट बॉल घोषित केला जातोय. नक्कीच मयूर पिसेकर असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर मंगेश धुळे यांची स्पर्धा असेल. हा लाईव्ह सुरू झालेला आहे. पंच जर तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असतील तर तो स्टार्ट झालाय, सुरू झालाय, तर आपण त्याची नोंद घ्यायची आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आमंत्रित केलं जात आहे आर्यन. हा चर्चेत आहे. हा बॉलर सुद्धा चर्चेत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय खरा, परंतु पाहूयात पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी. जसं तिसऱ्या पंच सुरू निर्णय दिला जाईल इकडे कळवलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती मागणी सुद्धा केली गेली आहे. प्रशांत सूर्यराव सर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मुन्ना पठाण सर पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जय पवार यांना आपण पाहतोय. बदलापूरला अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळलं जातं. ग्रामीण क्रिकेट या परिसरामध्ये खूप चांगलं आहे.
अगदी करण धुळे यांच्यापासून जर पाहिलं तर आरफ यांच्यापर्यंत बरेचसे खेळाडू सुद्धा बदलापूर परिसरातून येताना पाहायला मिळत आहेत. येस, महत्वाचं नाव राहिलं कारण याच बदलापूरमध्ये ज्यांना मी बेस्ट बॉलरची सोन्याची अंगठी घेताना पाहिलंय ते आमचे गौरव सावंत सुद्धा. तर खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमला. येस गौरव आता एका वेगळ्या भूमिकेत आहेत, परंतु ही विसरून चालणार नाही. ते पहिले क्रिकेटर आहेत, ते सुद्धा बदलापूरलाच बिलॉंग करतात. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. भावेश नाईक विक्रोळीच्या स्पर्धेमध्ये बेस्ट संपूर्ण स्पर्धेचा मानकरी राहिला होता. तर केतन म्हात्रे यांनी देखील हा हंगाम चांगल्या पद्धतीने गाजवलाय. नुकतंच जर पाहिलं तर बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांनी मिळवलाय. नगरसेवक चषक शिरवणेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता. फोर्स वनच्या स्पर्धेमध्ये भावेश नाईक यांनी देखील मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. आर्यन भोईर यांची देखील चांगली कामगिरी राहिली. तर हे मैदान जे मैदान आहे हे मैदान विनीत माळीने सुद्धा गाजवलंय. तर बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी हा हंगाम गाजवला. विशेष म्हणजे नवखे खेळाडू त्यांनी सुद्धा हंगाम गाजवलाय. नवीन टीम्स या हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाल्या आणि ही 12वी मोठी स्पर्धा आहे, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त पारितोषिकाची. आणि या महिन्यात तब्बल 9 1 लाखापेक्षा मोठ्या स्पर्धा ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहेत. यावेळेला आल्या पहिलाच बॉल वेगात आणि पाठवला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावाने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा धाव फलकावर. 14 धावा धाव फलकावर आपला पाहायला मिळत आहेत. यावेळेला वेगात थोडासा बॉल टाकला, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर 15 वर जाताना पाहायला मिळते. तर या ठिकाणी श्री गणेश कासगाव संघाचे कर्णधार करण लहाणे वांगणी एक्सप्रेस यांचंही या ठिकाणी आगमन झाले. या करणजी आपलं हार्दिक स्वागत असेल. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. करणजी आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि येणारा काळ तुमचा असेल. खूप साऱ्या शुभेच्छा. आर्यन म्हात्रे यांना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एका बाजूला भावेश, एका बाजूला केतन म्हात्रे ही जोडी मैदानात पाहायला मिळते. यावेळेला लोअर फुल टॉस, वेगात बॉल टोलावलाय परंतु तिकडे फिल्डर आहेत. चेंडूची फेकी करतायत तोपर्यंत 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं मार्गस्थ आहे आणि स्कोर जर पाहिला तर झालाय 17. या मैदानात सातत्याने क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एक ऐतिहासिक मैदान आहे. यावेळेला फटका थोडासा फसला जरूर होता परंतु पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो. 1 धाव तिकडे घेतली आहे. लगेच दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. कदाचित पहिल्या प्रयत्नात हा बॉल पकडला गेला असता तर इकडे विकेट संकटात होती केतन यांची, परंतु तसं नाही झालं आणि धाव फलक जर यस लकी ग्राउंड आहे असं म्हणतात लगेच करण. इकडे धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा धाव फलकावर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर. काही मैदान बाईकसाठी लक्षात राहतात तर काही मैदान कारसाठी लक्षात राहतात. तसं हे कारसाठी लक्षात राहणार. मग जितू शेलार असतील, भावेश पवार असतील, केतन म्हात्रे असतील, यांनी इकडनं बाईक नाही तर इकडनं 4 व्हीलर घेऊन गेलेले आहेत. आणि धाव फलक जर पाहिला तर इकडे 2 षटक संपल्यानंतर झालेला आहे तो 19 धावा. सिल्वर स्टार भिवंडी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली पाहायला मिळतात. 2 इन्फॉर्म टीम पहिल्याच मॅच मध्ये भेटत आहेत.
श्री गणेश मानकिवली टीमचे कर्णधार निलेश मराडे साहेब यांचे देखील या ठिकाणी नामवंत पुरस्कर्ते सुद्धा आहेत, त्यांचंही या ठिकाणी आगमन होतं. हार्दिक असं स्वागत आम्ही करू, कारण संघाचे पुरस्कर्ते देखील तेवढेच महत्वाचे आहेत. विवेक शेलार यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात येतोय. तिसऱ्या षटकासाठी विवेक आलेत. यावेळेला देखील थोडासा पाठीमागे बॉल होता, पुल करायचा प्रयत्न होता, परंतु टाइम चांगला नाही करू शकले. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. पहिल्या षटकात सुरुवातीचे 2 बॉल देखील अशाच पद्धतीने केले होते विवेक यांनी. भावेश यांच्या विरुद्ध कामगिरी करतायत. 5 षटकांची लढत आहे. यावेळेला हवाई हल्ला केलाय, जबरदस्त स्ट्रोक. बॉल हवाई यात्रा करता करता जातोय सीमा रेषा पार. षटकार, चांगला स्ट्रोक भावेश यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर रोहित गलांडे टीमचे व्यवस्थापक आहेत, तर दुसऱ्या बाजूला शुभम नाईक टीमचे व्यवस्थापक म्हणून काम करताना पाहायला मिळत आहेत. दीपक चव्हाण साहेबांचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तारीफ सय्यद यांचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक, भावेश विरुद्ध विवेक ही लढत आहे. यावेळेला लोअर फुल टॉस वेगात आला आणि त्याच वेगात टोलावला सुद्धा, पाठवला समोरच्या दिशेला 6 धावांसाठी. षटकार. आता मात्र भावेशने आपला गिअर चेंज केलाय. युवा खेळाडू आहे, सातत्याने प्रभावित करतोय. आज या क्रीडा स्पर्धेमध्ये 1 डाऊन पोझिशनला बॅटिंगला गेलेत खरे, परंतु आतापर्यंत 1 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आता 31 वर पोहोचलेली आहे. 1 विकेट माघारी परतलेली आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक. ओहो, इकडे जर पाहिलं तर काय जबरदस्त बॉल टाकलाय. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला, यावेळेला शरीरापासून थोडासा दूर ठेवला, थोडासा बॉलला कटही केला आणि जागेवर म्हणजे फुटवर थोडंसं कमी पडलं आणि त्याचा फायदा घेतला आहे विवेक शेलार यांनी. हो, यावेळेला स्टान्स अंदाज येत इकडे कुठेतरी पाठीमागून बोल्ड काढण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नात व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुन्हा पुढे जाईल. 33 धावा षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा महत्वाचा दिवस आहे, व्यावसायिक गटाचा दिवस आहे आणि त्यामध्ये लीग मॅचेस आहेत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे आज इकडे. उद्या बांद्रेला स्पर्धा आहे, उद्या डोंबिवलीला सुद्धा स्पर्धा आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. विवेक स्वतः मात्र तिकडे पोहोचतायत आणि काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणखीन 1 विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते आपल्याला. विवेक शेलार हे ते बॉलर आहेत, तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर आवर्जून आठवा, स्वतःच्या गोलंदाजीवर सगळ्यात जास्त झेल घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक. मागील 3-4 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर विक्रांत चव्हाण आणि विवेक शेलार हे असे बॉलर आहेत ज्यांनी स्वतःच्या गोलंदाजीवर सर्वात जास्त झेल घेतलेले आहेत. विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहिला मी, तर सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली. काही वाईड आले, काही षटकार आले, परंतु विकेट घेण्यात सुद्धा यशस्वी झाले विवेक. आणि धावसंख्या 33 आहे. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 33 धावा धाव फलकावर. विवेक शेलार पुन्हा एकदा परंतु बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. यावर्षीच नाही तर दरवर्षीच्या पावसाळ्यात ज्यांनी धुमाकूळ घातलाय अशी अंबरनाथची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. दिनेश कांबळे दिनू यावर्षी पावसाळ्या क्रिकेटमध्ये विक्रोळीच्या मैदानात लगातार 8 षटकारांची मालिका खेळली आणि एक विक्रम स्वतःच्या नावावर प्रस्थापित केला.
पहिलाच बॉल ऑप्टमच्या बाहेर जरूर होता, त्याला मात्र पॉईंटच्या दिशेने पाठवलंय. 1 रन तिकडे मिळणार आहे आणि तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा घेत असताना 1च्या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि स्कोर जर पाहिला तर 35. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 3 ओव्हर झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे 35. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली सिल्वर स्टार भिवंडीच्या विरुद्ध. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 4 ला सुरुवात होईल. अर्जुन बांगर यांना आपण पाहतोय. बोरशेती संघाने देखील काय जबरदस्त क्रिकेट खेळलं आरके फ्रीच्या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेला तो सामना कोण विसरेल. आणि या सुहास पवारने मात्र खेळलेला तो षटकार लक्षणीय होतं, परंतु बोरशेतीने मन जिंकली होती आणि त्यातल्या त्यात अर्जुन बांगर हे नाव सुद्धा. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा, त्याला जर पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला बॉल जातोय, 1 रन मिळेल. दुसरीचा प्रयत्न, 2 धावाही पूर्ण केल्या गेल्या. अर्जुन बांगर आलेले आहेत. शहापूर तालुका देखील चर्चेत येतोय आणि शहापूर तालुक्यातील क्रिकेट देखील चर्चेत येते. पहा, क्रिकेट आता सर्व दूरपर्यंत पसरलेलं आहे. प्रत्येक तालुक्याची काहीतरी खासियत असते. अलीकडे मुरबाड शहापूर हा परिसर देखील चांगला चर्चेत येऊ लागलेला आहे. बदलापूर, वांगणी, शेलू या परिसरातील देखील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जातोय एसटी रक्षकांच्या दिशेने. पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉल कळवत आहेत आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे हाईटसाठी. यस, 1 बाउन्स आहे. चला, मॅच सुरू करायची आहे. यावेळेला थोडीशी उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली होती, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आपण पाहतोय छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव आयोजित असणारी नगरसेवक चषक स्पर्धा आणि नगरसेवक साहेबांचे पुतणे या ठिकाणी प्रथमेशजी सोळशे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होते. आपलंही हार्दिक स्वागत असणार आहे, कारण चर्चा रमेशजी सोळशे साहेबांची होते, त्यांच्या कार्याची होते आणि या ठिकाणी या स्पर्धेची सुद्धा होणार आहे. कव्हर्स पॉइंटच्या दिशेने बॉल काही काळ हवेत आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्याही रनचा प्रयत्न आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे.
अर्जुन बांगर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अंबरनाथची रन मशीन म्हणजेच दिनू कांबळे आणि जोडीला जर पाहिलं तर ठाण्याचा गौरव म्हणजेच केतन म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. परंतु शहापूरचा सध्या चर्चेत असणारा खेळाडू देखील गोलंदाजीसाठी आहे. बोरशेतीचा स्टार अर्जुन बांगर बॉलिंगसाठी. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर वेगवान बॉल, परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली आहे, जाऊन पोहोचते ती 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चौथी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तिकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अर्जुनचा हा बॉल देखील चांगला येताना पाहायला मिळाला आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे नो बॉल करता. तारीफ सय्यद यांचं देखील आगमन होतंय, हार्दिक स्वागत असेल. योग्य बॉल. एक्केचाळीस धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 4 आपण या ठिकाणी पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर अर्जुन बांगर आहे, समोर जर पाहिलं तर केतन म्हात्रे आहेत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत. अर्जुन बांगर ओ कॅच मात्र हातातून सुटली जाते आणि केतन रनआउट होता होता देखील राहिले आणि आता जर पाहिलं तर कॅच देखील त्यांची सुटते आणि 4 ओव्हरचा खेळ इकडे. यस, बाकी चौथं षटक सुरू आहे. धावसंख्या 42 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन बांगर चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्याकडून केली गेलेली आहे. पवन केने यांना देखील इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जातो यष्टी रक्षकांच्या दिशेने आणि बघता बघता जर पाहिलं तर इकडे ओव्हर मात्र संपताना पाहायला मिळते ती 4 ओव्हर संपल्या. धावसंख्या जर पाहिली तर 42 झाली आहे. नगरसेवक चषक आपण पाहतोय. छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव आयोजित असणारी स्पर्धा. रमेशजी जनार्दन सोळसे साहेबांच्या माध्यमातून आयोजन आपण पाहतोय. धावसंख्या 42 झाली आहे. नक्कीच कुळगाव बदलापूर या परिसरामध्ये सामाजिक कार्य सातत्याने ज्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे. रमेशजी सोळसे साहेबांची एक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या क्रीडा स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस म्हणजे खुला गट आहे आणि धावफलक जर पाहिला तर 42. विनीत माळी शेवटचं षटक घेऊन जर पाहिलं तर विनीत माळी यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलंय. विनीत माळीच्या बॅटिंगची चर्चा आहे सध्या, परंतु विनीत माळी हे मैदान सुद्धा त्यांनी गाजवलंय आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in वर प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत, त्या सगळ्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करू. फरदीन यांना देखील इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय. विश्वजित ठाकूर यांना देखील इन ऍक्शन मध्ये याच मॅच मध्ये आपण पाहणार आहात. म्हणजे मोठी स्टारकास्ट दोन्ही बाजूला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. केतन मात्र इन ऍक्शन आहेत सध्या. यावेळेला पहिलाच बॉल तो ओव्हर पिच होता आणि पाठवलाय लांब 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 6 धावांसाठी षटकार. धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जाईल 48 धावांवर. ओव्हर पिच बॉल, रबर बॉलचं क्रिकेट आहे. रबर बॉलला एकदा का टाइम झालं तर बॉल बराचसा लांब जातो आणि इकडे पाहायला मिळालं की टायमिंग जसं झालं बॉल खूप लांब गेलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज
या क्रीडा नगरसेवक चषकामध्ये नामवंत खेळाडू येताना पाहायला मिळतील. 4 अशा टीम आहेत ज्या टीममध्ये जर पाहिलं तर व्यावसायिक खेळाडूंचा भरणा मोठ्या प्रमाणावर असेल आणि त्यामध्ये लीग मॅचेस आज पाहायला मिळणार आहेत. आज एकंदरीत 7 मॅचेस करणने आम्हाला कळवलं की 7 मॅचेस खेळवले जाणार आहेत. एक सेमी सुद्धा आज होणार आहे ग्रामीण संघाबरोबर. यस, खडे गोळवली संघ काल क्वालिफाय होताना 2 गाव एक आहे आणि जोडीला आशेळे हे देखील क्वालिफाय झालेले आहेत आणि या गटातून जो टीम पात्र होईल त्यांच्याबरोबर आजच मॅच खेळवली जाणार आहे. केतन मात्रे समोर जर पाहिलं तर विनीत माळी. ओव्हर नंबर 5 शेवटचं षटक आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. वेगवान बॉल आला खरा परंतु तिकडे पवन केने पोहोचले होते. एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न फरदीन काझी आलेत आता आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि स्कोर जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचा होतोय. 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपक चव्हाण आणि कंपनी. यावेळेला फुलटॉस. अशा प्रकारची गोलंदाजी नाही चालणार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चुकीला माफी नाही. षटकार. धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल तब्बल 56 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ. 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. गोलंदाज मात्र थोडीशी चर्चा करतात विनीत त्यांच्या बरोबरीने. संघनायक बिलाल देखील येत आहेत, ते देखील चर्चा करतायत. विवेक यांनी देखील थोडीशी चर्चा केली आहे. यस, दीपू माळी यांचं आगमन झालंय. विराजी चोरगे यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत असेल आपलं देखील. यस, एक मोठी स्पर्धा जिंकून देखील आलेले आहेत. विनीत ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा घेतली खरी परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 57 धावा धावफलकावर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. यावेळेला ओव्हरपिच बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळलाय. 59 धावा. थोडीशी स्कोअर मध्ये दुरुस्ती. विनीत पुन्हा एकदा समोर जर पाहिलं तर केतन. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळलाय. तिकडे पवन केने एकाच हातात कॅच पकडली आहे पठ्ठ्याने. म्हणजे तयारच नव्हते कॅच साठी कदाचित आणि शेवटच्या क्षणी कॅच मात्र तिकडे पकडली गेली आणि स्कोअर जर पाहिलं आणि धाव संख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 59. विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. चला दोन्ही टीमला विनंती आहे टॉस साठी त्वरित त्या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. यानंतर चा सामना बालाजी ग्लोबस बालाजी एकर बालाजी एकर JP11 भिवंडी आणि विक्रांत केने प्रतिष्ठान रायगड. चला या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल, कॅप्टन आलेले आहेत, टॉस करायचं आहे. या प्रथमेजी सोळशे साहेब या विनंती असेल आपण टॉस करायचं आहे. या मॅचचा टॉस करण्यासाठी एक युवा समाजसेवक म्हणून देखील तर या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आणि यानंतरचा देखील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. राहुल चव्हाण साहेब बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. या राहुल सर आपलं सुद्धा स्वागत आहे. शुभस्ते टॉस केला जातोय. अंगद पाटील आहेत, महेंद्र मागे आहेत आणि टॉस कोणी जिंकलाय? यस बालाजी एकर्स, दयानंद
चोरगे साहेबांचे चिरंजीव या ठिकाणी विराजी चोरगे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या मालकीचा हा संघ पाहायला मिळतोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे विराजी आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या मालकीचा संघ आहे. तर विराज साहेब आपणास देखील विनंती, आपण देखील मंचावर यायचं आहे. आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर शिवडी मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझीला आपण मैदानात पाहाल. जोडीला जर पाहिलं तर पवन केने यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहाल. याच मैदानात बेस्ट बॉलरचा पुरस्कार पवन केनेने घेतला होता. तर नुकताच मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार बामणी ट्रॉफी मध्ये मिळवला फरदीन काझी यांनी. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन पाहुयात कुणाला आमंत्रित केलं जाते. कदाचित विश्वजित ठाकूर यांच्याकडे टीप जाते. वैयक्तिक पहिल्या टीमसाठी पहिलं षटक घेऊन दुसऱ्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल मिस्टर JPL भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठा सितारा विश्वजित ठाकूर यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इनफॉर्म बॅटर फरदीन काझी यांना आपण पाहतोय. आणि चर्चेतील खेळाडू सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये पवन केने यांना देखील आपण पाहतोय. म्हणजे आजचा दिवस जरी 4 टीम असतील परंतु 4ही टीम मध्ये जर पाहिलं तर खेळाडू मात्र मातब्बर आहेत. त्यामुळे आज बदलापूर परिसरातील प्रेक्षकांना मात्र ही पावसाळी क्रिकेटची मेजवानी आहे असं मी म्हणेल. आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 5 ओव्हरमध्ये रन करायचे 60. फरदीन काझी स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला पवन केने, बॉलिंगसाठी विश्वजित ठाकूर. सिल्वर स्टार पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, पहिलाच वाईड यॉर्कर पेश करण्याचा प्रयत्न प्रचंड वेगात, परंतु त्याही बॉलला जर पाहिलं तर इकडे चॉप करण्याचा प्रयत्न करत होते फरदीन आणि पहिल्या बॉलवर 1 रन तर घेतली गेलेली आहे. संघर्ष तर दोन्ही बाजूला पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. कट टू कट फाईट होणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर व्यवस्थापकाच्या भूमिकेत शुभम नाईक पाहायला मिळतील. वेगातील बॉल उसळी होती थोडीशी. पवन थोडेसे बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलतायत. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. हो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 5
जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि तिकडे जर पाहिलं तर आशिष मेहरोल होता त्या ठिकाणी आणि पहिली विकेट, पहिला धक्का बसतोय आणि पहिली विकेट मात्र इकडे येताना पाहिलं मिळते. एक मोठी मॅच आपल्या भेटीला आली आहे खरी, परंतु मोठी मॅच आपल्या भेटीला आली आहे खरी, परंतु बिलाल बॅटिंग साठी जात आहेत. सदाबहार बॅटिंग त्यांची पाहायला मिळते, परंतु वेगाचे बादशाह आहेत विश्वजित, त्यामुळे ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली सुरुवात झाली आहे. 3 धावा धावफलकावर. विश्वजित एका बाजूला आहे तर बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत बिलालची बॅटिंग आणि विश्वजितची बॉलिंग, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्याला जोडीला फरदीन सुद्धा आहेत. वेगातील बॉल कव्हरच्या दिशेने ढकलण्यात यशस्वी राहिलेत आणि आल्या पहिलाच बॉल चौकारामध्ये परावर्तित करतायत. 4 धावा मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. यावेळेला पायावरचा बॉल ऑन साइडला मात्र या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. तिकडे थोडीशी बिग स्पीड होताना पाहायला मिळते. दुसरी धाव तिकडे घेतली गेली आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावा घेतल्या गेल्या जात आहेत खऱ्या, परंतु एक महत्वाची विकेट देखील आली आहे. विश्वजित ठाकूरचं षटक जर पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे चांगलं पाहायला मिळालं. एक विकेट घेतली आणि केवळ 9 धावा खर्च केल्यात विश्वजित यांनी आणि स्कोर 9 वर. आणि अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 51 धावा करायच्या आहेत. 24 बॉल 51. राहुल जोगाडिया यांच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलेला आहे. चेंबूर घाटल्याला बिलॉंग करतायत सध्या आणि गोलंदाजीसाठी राहुल जोगाडियाच येताना पाहायला मिळतील. समोर जर पाहिलं तर शिवडी मुंबईचे खेळाडू फरदीन काझी यांना आपण पाहतोय. जोडीला भिवंडीचे स्टार खेळाडू बिलाल हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु येणाऱ्या 4 ओव्हर आणि 51 धावांची आवश्यकता सिल्वर स्टारला. पहिला बॉल डबल माइंड झाले. स्ट्रोक खेळताना खरे आणि कॅच पकडली जाते. राहुल आले आणि आपल्या टीमसाठी विकेटही घेऊन गेले. भाविशने पकडली आहे चांगली कॅच आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय फरदीन यांच्या रूपात. प्रतीक येतात बॅटिंग करण्यासाठी. पाहूया टेंबोलीचा प्रतीक आज कशा प्रकारची कामगिरी आपल्या टीमसाठी करणार आहे, कारण 60 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात एवढी चांगली झालेली नाहीये. थोडीशी अडखळती झाली आहे, परंतु कमबॅक होतं क्रिकेटमध्ये आणि ते कमबॅक करावं लागेल. परंतु इकडे राहुलने पहिल्याच बॉलला प्रभावित केलंय. फरदीनला हा बॉल थोडासा पुढे टाकला. थोडेसे डबल माइंड शेवटच्या क्षणी फरदीन स्ट्रोक खेळताना डबल माइंड झाले आणि स्ट्रोक खेळला खरा, परंतु तिकडे भावेश आले. चेंडूने भावेशने आणि चेंडूने भावेशला शोधून काढलं असं म्हणावं लागेल आणि माघारी परतावं लागतंय या ठिकाणी फरदीन यांना. प्रतीक
आपल्या टेंबिवली गावासाठी देखील मागील हंगाम जबरदस्त गाजवला या खेळाडूने. परंतु राहुलकडे देखील असणारा अनुभव, व्यावसायिक क्रिकेटमध्ये सातत्याने क्रिकेट खेळले राहुल यांनी देखील, आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहुल करतायत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाने देखील या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. सिल्वर स्टारने देखील चांगली कामगिरी केली आहे. हा बॉल थोडासा पुढे केला होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे आरफ येत आहेत थोडंसं. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण होईल. धावसंख्या एकने पुढे जाईल, ती म्हणजे 10 धावा. 50 धावांची आवश्यकता अजूनही आहे. रबर बॉलचं हे क्रिकेट आहे, थोडंसं वेगळं आहे. पावसाचा जोर जर पाहिलं तर मागील 4-5 दिवसात थोडासा कमी झालाय. त्या अगोदर 20-25 दिवस खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला, आणि त्यामुळे जे सूर्यदर्शन जुलै महिन्यामध्ये दुर्मिळ झालं होतं ते आता ऑगस्टमध्ये होतंय. यावेळेला बॅकफुटला गेले. स्ट्रोकला जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. 1 रन तिकडे मिळणार आहे. ओमकार केडी येत आहेत, थ्रो करतायत, तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. धावफलक जर पाहिला तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे मित्र आणि त्याचबरोबरीने व्हॉइस ऑफ बदलापूर महेश धुळे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. गुणलेखनाची भूमिका देखील करतायत आणि बरीच वर्षाचा अनुभव देखील त्यांच्याकडे. यावेळेला थोडासा पुढे केला होता बॉल, पुन्हा एकदा 1 रन तर मात्र तिकडे घेतली गेली आहे. हातातून बॉल थोडासा बाजूला गेला आणि लगेच एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं, कारण एक धाव खूप महत्वाची आहे. हे पहिल्या डावात देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि स्कोर जर पाहिलं तर 2 ने पुढे जात असताना 14 वर ही धावसंख्या जाईल. नगरसेवक चषक, छत्रपती क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबरने रमेशजी जनार्दन सोळशे साहेब, कार्यतत्पर नगरसेवक, कुळगाव बदलापूर नगर परिषद, ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आज यावेळेला थोडासा पुढे केला बॉल, कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तो पाठीमागे जाईल. 2 धावांचा कॉल दिला. 3ऱ्या धावेसाठी निघाले प्रतीक आणि पोहोचले सुद्धा. इकडे पहा, पहिली गोष्ट आपण रिस्क घेणं गरजेचं असतं, आणि प्रत्येकने जर आता रिस्क घेतली नसती तर 3री रन झाली असती का? अजिबात नसती झाली. त्याला माहिती होतं डेंजर एंडला मी आउट झालो तरी चालेल, मला 3री रन घ्यायची आहे, आणि त्याने तो प्रयत्न केला. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी सुरुवात करणं गरजेचं असतं, आणि 3 धावा इकडे पूर्ण होत आहेत. स्कोर जर पाहिला तर आता 17 वर जातोय. पहा, ऑलिम्पिक सुरू आहे आणि भारतीय संघासाठी काही चांगल्या बातम्या आल्यात, काही वाईट बातम्या सुद्धा म्हणजे तेवढ्या चांगल्या आलेल्या नाहीत, परंतु आपल्या शुभेच्छा असणार आहेत भारतीय टीमला ऑलिम्पिकमध्ये सुद्धा. काल मराठमोळ्यात स्वप्नील कुसळे, कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा, ज्याने भारतासाठी यावेळेला जर पाहिलं तर बॉल हवेत होता. आणि महाराष्ट्राने म्हणजे खाशाबा जाधव यांच्या नंतर मात्र तब्बल 72 वर्षानंतर महाराष्ट्राचा कोणता असा खेळाडू आहे ज्याने ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलं वैयक्तिक प्रकारामध्ये. परंतु अजूनही आजही मात्र भारतीय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. खूप सारे इव्हेंट्स आहेत. धावफलक जर पाहिला तर जाताना पाहायला मिळेल तो 18 धावांवर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे, आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही आवश्यकता असणार आहे ती 42. 18 बॉल 42. विश्वजित ठाकूर यांना पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलं गोलंदाजीसाठी. मनू भाकर यांनी मात्र खातं भारतासाठी उघडलं. त्यानंतर सरोबजतच्या साथीने मनू भाकर पुन्हा आल्या, आणि आज पुन्हा एकदा 3ऱ्या इव्हेंटमध्ये मनू भाकर उतरणार आहे. सुद्धा लक्ष असेल. नो डाऊट आपण क्रिकेट बरोबर इतर खेळांना देखील पाठिंबा गरजेचा आहे. कदाचित आर्चरीमध्ये आज सुद्धा एक मेडलची अपेक्षा असणार आहे, कारण आपली मिक्स टीम आज आर्चरीमध्ये देखील मेडल इव्हेंटमध्ये असेल.
1 रन मिळणार आहे. ओ भन्नाट वेग आणि दांड दिवस व्यावसायिक गटातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिलाल यांना माघारी परतावं लागतंय. विश्वजित यांनी एक जबरदस्त चेंडू टाकला आणि यष्ट्या उखडले. आणि नवीन बॅटर जर पाहिलं तर विनीत माळी ज्यांनी हे मैदान गाजवलं होतं जोविलीकर करंडकामध्ये, आणि तेच विनीत माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वजितचा वेग, बिलालला काही कळायला मार्ग नव्हता, एवढ्या वेगातील बॉल टाकलाय. एकोणीस झाले. 16 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. विनीत पहिला बॉल लोअर फुल टॉस वेगात होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न, पायाने अडवण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा बाजूला गेला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याचा कॉल दिला गेलेला आहे आणि प्रतीक त्यांना माहिती होतं मी डेंजर एंडलाय. तिसरी घेतली, चौथी सुद्धा. हो, जिकडे कदाचित 1 धाव अपेक्षित होती, बॉल चांगला होता, परंतु या दोन्ही बॅटर म्हणजे तुम्ही रन किती महत्वाचे आहेत पहा. फक्त षटकार चौकाराने मॅचेस नाही जिंकल्या जात, म्हणजे त्यासाठी तुम्हाला धावावं लागतं, रिस्क तर घ्यावीच लागते. आणि तिकडे मात्र पाहायला मिळाली ही गोष्ट. आणि 4 धावांनी या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतायत. वेगवान बॉल कव्हर्सला जातोय, परंतु तिकडे प्रसन्न आहेत. आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 14 बॉल बाकी आणि 35 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल सुद्धा तेवढेच निर्णायक असतील. प्रथमेश पवार नाना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नुकतेच मॅन ऑफ द सिरीज घेऊन आले शिरवणेला. या नाना, आपलं स्वागत आहे. ओ, यावेळेला थोडीशी टप्पा जर पाहिलं तर थोडासा बदलला होता, अंदाज नाही आला. पहिलं मन बनवलं होतं स्ट्रोक खेळताना प्रतीकने आणि एक डॉट बॉल टाकला गेलाय. 13 बॉल बाकी आहेत आणि 35 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय बदलापूर नगरीमध्ये, नगरसेवक चषकामध्ये. करण धुळे यांची देखील या स्पर्धा आयोजनामध्ये चांगली महत्वाची भूमिका आहे. यावेळेला पुन्हा एकदा हा बॉल जर पाहिला तर मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे आणि स्कोर जर पाहिला तर आता 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 26. म्हणजे मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉल 34. जवळ मॅचच्या दिशेने 12 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता आहे. अपेक्षेप्रमाणे मॅच रंगात आलेली आहे, परंतु काही षटकार जर आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं. सिल्वर स्टार टीमचं सुद्धा आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीम आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला. याही संघाने जर पाहिलं तर नुकताच बामणे ट्रॉफीमध्ये उपविजेतेपद, नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलं होतं. साहेब चषकात जर पाहिलं तर विजेतेपद पटकावलं होतं. आदित्य प्रिया लॉजिस्टिक
आणि दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार संघ जर देखील जर पाहिलं तर मान्सून ब्लास्ट असेल, भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, या स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी याच मैदानात जोविलीकर करंडकातमध्ये देखील जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. आणि आता आपल्याला पाहायचं आहे की आज कोणता संघ अधिराज्य गाजवेल. 12वी मोठी स्पर्धा, 1 लाखापेक्षा जास्त पारितोषिक असणारी आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल 9 1 लाखापेक्षा मोठ्या स्पर्धा आहेत. आशिष मेहरोल बॉलिंग साठी आलेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मोठा फटका, सिक्सर. हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि त्यातल्या त्यात रबर बॉल क्रिकेट आहे. टायमिंग झालं तर बॉल खूप लांब जातो आणि इकडे येताना पाहायला मिळतोय मोठा फटका. आणि स्कोर जर पाहिलं तर आता पुढे जात असताना पाहिलं मिळेल आपल्याला 32 आणि आता 11 बॉलमध्ये 28. काही चांगले बॉल आदित्य प्रियाला मॅच मध्ये घेऊन येतील, काही चांगले फटके मॅच मध्ये जर पाहिलं तर घेऊन येताना पाहायला मिळणार आहेत. ते मात्र या ठिकाणी सिल्वर स्टारला सुद्धा. या स्पर्धेसाठी हैदराबादचे अझर देखील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक आला. 11 बॉल 28. आशिष मेहरोल. त्यानंतर देखील तेवढ्या जबरदस्त संघ विराट चोरगे आणि कंपनी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाच्या विरुद्ध. ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. आशिष मेहरोल बॉलवर जर पाहिलं तर फिंगर रोल करतात आणि म्हणूनच त्यांचा रोल सुद्धा महत्वाचा असतो. आणि इकडे कमी गतीने बॉल टाकला, बॉलला हळूवार पद्धतीने बाहेर कट केलं. 10 बॉलमध्ये जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. विनीत माळी आणि प्रतीक पाटील. इकडे टप्पा पडतोय, बॉलने मात्र अतिरिक्त उसळी घेतली आहे. व्हाईट बॉल कळवला जातोय, समीकरण मात्र बदलत आहे आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी या उसळी करता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घेतली. व्हाईट बॉल घोषित केलाय. मात्र आता मोठी संधी सुद्धा असते. समीकरण मात्र आता हळूहळू. हा क्रिकेटचा खेळ आहे, इकडे काही होऊ शकतं आणि हीच रंजकता आपल्या सगळ्यांना या खेळाकडे आकर्षित करते. सातत्याने दोलायमान होणं, कधी बॉलरकडे कधी बॅटरकडे जाणं महेशजी, म्हणून आपल्याला आवडतो हा खेळ. यावेळेला देखील थोडासा पाठी खेचला, बॉल कमी गतीने टाकला. प्रतीक थोडेसे डबल माइंड झाले हा स्ट्रोक खेळताना आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल 35. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 9 बॉलमध्ये 25. विनीत माळी या छोट्याशा परंतु सध्या चर्चेत असणाऱ्या खेळाडूवर सगळ्यांचं लक्ष असेल. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु तिकडे कॅच सुटली आहे आणि एक धावही मिळाली. दुसरी धाव चुकीला माफी नाहीये. आता विनीत माळीची सोडलेली कॅच आता काय होईल ते या ठिकाणी पाहावं लागणार आहे. याच मैदानात विनीत यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. वेगात बॉल आलाय परंतु राहुलने यावेळेला अडवलाय आणि थ्रो जोपर्यंत करतील तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल आणि आता जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 7 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. प्रतीक पाटील दुसऱ्या बाजूला विनीत माळी 7 बॉलमध्ये 22.
प्रतीक, एका बाजूला प्रतीक आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे पुन्हा एकदा जास्त उसळी, नो बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. 7 बॉल मध्ये आता 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आशिष मेहरोल समोर जर पाहिलं तर प्रतीक, सिल्वर स्टार विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक. लोअर फुल टॉस, चुकीला माफी नाही. बॉल लांब लांब मध्ये. अजय धुळे हे जर्मन जोवेली टीमचे सलामीवीर आणि फिरकीपटू सुद्धा आहेत. यस, आपल्या दोघांचे हार्दिक स्वागत असेल या मंचावर या. परंतु मॅच आता चांगलीच रंगात आली आहे. म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. महेश सर, 6 बॉल मध्ये 15. पूर्ण महाराष्ट्र ज्या ज्या खेळाडूने गाजवलेले आहे ते दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहतो आमने सामने प्रतिस्पर्धी खेळत आहेत. निश्चित आपण पाहतो सामना शेवटपर्यंत रंगेल यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे. सामना नक्कीच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. आता मॅच 50-50 झाली असे मी म्हणेल. म्हणजे आता ही मॅच कळंबोलीला सुद्धा जाऊ शकते, आता ही मॅच भिवंडीला सुद्धा जाऊ शकते. पाहूया. प्रेक्षकांना मात्र यातील दोलायमानपणा नक्कीच आवडलेला आहे आणि पाहूया ही मॅच जिंकणार कोण याची चर्चा आहे. परंतु गोलंदाजीसाठी पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. यस, कदाचित स्विंगचा सुलतान खान यांच्या हातामध्ये कदाचित चेंडू सोपवला जातोय का ते या ठिकाणी पाहावं लागेल. प्रतीक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विनीत, ही जोडी आता हळूहळू स्थिर स्थावर होऊ लागलेली आहे. कारण प्रतीक यांच्या बॅटमधून देखील मोठा स्ट्रोक आलाय आणि विनीत देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक यांनी 2 षटकार खेळलेले आहेत आतापर्यंत. चला घाई करा, पहिला सामना आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना अपेक्षेप्रमाणे मॅच रंगली आहे. धावा तर कराव्या लागणारच आहेत आणि गोलंदाजीसाठी सुलतान यांना आमंत्रित करण्यात आलंय. रबर बॉलला जास्त मोठ्या प्रमाणावर वळवण्याचं कसब आहे सुलतान यांच्याकडे. बऱ्याचशा स्पर्धा जिंकून दिल्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आणि आज मात्र पुन्हा एकदा अपेक्षा असणार सुलतान यांच्याकडून गोलंदाजीच्या बॉलचं कसब दाखवण्याच्या. परंतु युवा विनीत माळी फ्रॉम मानकवली आणि जोडीला जर पाहिलं तर टेंबोलीचे प्रतीक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 15. कळंबोली एका बाजूला आहे, भिवंडी एका बाजूला आहे. मॅच जर पाहिली तर बदलापूर मध्ये सुरू आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल, विनीत माळीने टायमिंग दाखवलं आणि बॉलला पाठवलं रस्त्याच्या पार. षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला आहे. इकडे मात्र सुलतान यांना कमबॅक करावं लागेल. ती क्षमता ठेवतात सुलतान आणि ते कमबॅक करावं लागणार आहे. बॉलला वळवण्याचं कसब आहे, दोन्ही बाजूला वळवण्याचं कसब आहे सुलतान यांच्याकडे आणि ते आता दाखवावं लागणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. जर प्रतिस्पर्धी तुमच्यावर हल्ले चढवतो तर तुम्हालाही तुमचा बेस्ट परफॉर्मन्स हा द्यावाच लागणार आहे आणि त्यामुळे इकडे कामगिरी करावी लागेल. 5 बॉल मध्ये 9 आणि क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. म्हणजे कालच जर भारतीय टीमने जिंकलेला सामना म्हणजे कुणाला वाटलंही नसेल की अगदी सूर्यकुमार यांनी शेवटच्या षटकामध्ये मॅच जिंकून दिली. आणि इकडे पाहायला मिळतात आपल्याला सुलतान. कमबॅक करावं लागेल. ओ यस, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, परंतु अंपायर आमच्याकडे वळतायत, कळवतायत वाईट बॉल आहे. समीकरण बदलत आहे. 5 मध्ये आता 8 धावांची आवश्यकता. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपक चव्हाण आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिल्वर स्टार भिवंडी, तारिफ सय्यद आणि कंपनी यांच्यामधील मॅच चांगलीच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. सुलतान सारखा एक मातब्बर गोलंदाज आहे. गोलंदाजीसाठी त्यांना कमबॅक करायचे. समोर विनीत आहेत. यावेळेला बॉल पुढे टाकला, फ्लाईट होती बॉलला, परंतु या उंचीवरून आलेल्या बॉलला ओळखलं आणि जास्त उंची विनीतने सुद्धा दिली आहे. आपल्या आवडत्या मैदानात विनीत मात्र या ठिकाणी बॅटिंग करतायत. येतो षटकार.
आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे, मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील, दोन्ही बाजूने ते प्रयत्न करावे लागतील. लीग मॅच आहेत म्हणजे पराभूत होणाऱ्या संघाला सुद्धा संधी आहे. विनीत माळी आणि विशेष म्हणजे प्रतीकचंही मी कौतुक करेल, कारण जो षटकार अगोदरच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आलाय ना, त्या षटकाराने मॅच खुली केली आहे. हो, चांगला बॉल धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. ओ, आणि तिकडे जर पाहिलं तर नो बॉल घोषित केला जातोय. आणि मॅच मात्र या ठिकाणी जिंकली आहे सिल्वर स्टार भिवंडी संघाने. थोडासा दबाव होता परंतु तो हटवला. 12 बॉल 34 धावांचा सामना होता परंतु तो या ठिकाणी 4 बॉल ठेवून जिंकला गेलेला आहे. याला तर क्रिकेट म्हणतात. परंतु पाहूयात येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल. मोठमोठी नावं याही नंतर आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. मंदार गुरव इन ऍक्शन मध्ये दिसत आहेत, उस्मान पटेल इन ऍक्शन मध्ये दिसत आहेत, अजित मोहिते इन ऍक्शन मध्ये दिसत आहेत आणि इन ऍक्शन मध्ये आम्हाला प्रथमेश पाटील सुद्धा दिसत आहेत. तर यस, अंगद नेतृत्व करतायत टीमचं. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विराज चोरगे इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत यानंतरच्या मॅच मध्ये आम्हाला. आणि कारण भिवंडीचे मातब्बर खेळाडू